अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानं भाजपनं विधानसभेचं रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे। या महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहांनी भेटी दिलेली दोनही ठिकाणं ही भाजपच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जातात। त्यातलं एक आहे नागपूर आणि दुसरं छत्रपती संभाजीनगर। अमित शहांच्या आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं भाजपच्या मिशन विदर्भचा आपण आढावा घेणार आहोत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात झाली नागपूरमधनं। नागपूर भाजपचा गड आणि संघाचं मुख्यालय असलेलं ठिकाण। या दौऱ्यामध्ये अमित शहांनी विदर्भसाठी मिशन 45चा नारा दिलाय। यंदाच्या लोकसभेतला फटका विचारात घेता विधानसभेत चांगल्या कामगिरीचं आव्हान भाजपसमोर असेल। 2024च्या लोकसभेत विदर्भात भाजपचं गणित पुरतं बिघडलं। विदर्भातल्या 10 पैकी केवळ 2 मतदारसंघात भाजपला यश मिळवता आलं, पण विधानसभेत ते गणित जुळवून आणण्याची सूचना अमित शहांनी आज केलेली आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत नागपूरची नितीन गडकरींची आणि अकोल्याची अनूप धोत्रेंची जागा वगळता भाजपला इतर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला। तर चंद्रपुरात भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा 2.5 लाख मतांनी पराभव झाला। गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपच्या अशोक नेतेंना 1,40,000 मतांनी पराभूत व्हावं लागलं। वर्ध्यातनं भाजपचे रामदास तडस 46,000 मतांनी निवडणूक हरले। या आधीच्या निवडणुकांचा विचार केला तर 2014 साली लोकसभेत भाजपनं विदर्भात 10 पैकी 10 जागांवरती यश मिळवलेलं, तर 2019 साली भाजपनं 9 जागा जिंकलेल्या होत्या। तर यंदाच्या लोकसभेतला विदर्भातला पराभव भाजपच्या जिवारी लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभेसाठी मिशन विदर्भ हाती घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे। महत्त्वाची गोष्ट अमित शहांनी जी आम्हाला सांगितली आहे ती सांगितली आहे की महायुतीचा जो उमेदवार असेल तो राष्ट्रवादीचा असो, तो शिवसेनेचा असो किंवा महायुतीचा कुठलाही घटक पक्षाचा असो, तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हे समजून आपल्याला समोर जायचा आहे, हा मुख्य मंत्र आम्हाला दिला आहे। तर विदर्भातलं विधानसभेचं जागांचं गणित आणि गेल्या 2 निवडणुकातलं चित्र नेमकं काय होतं तेही आपण जाणून घेऊया। विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत, म्हणजे 62 मतदारसंघ आहेत। 2014 साली भाजपनं यापैकी 44 जागांवरती विजय मिळवला होता, तर 2019 साली भाजप केवळ 29 मतदारसंघांमध्ये यशस्वी झाली। यंदा म्हणजे 2024 साली विदर्भातली समीकरणं आणखी बदललेली दिसतात। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती निवडणूक लढवणार आहे। 2019 साली युतीमध्ये अखंड शिवसेनेनं लढवलेल्या जागा या सेटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार त्यांना द्यायला भाजपची हरकत नसल्याचं कळतंय। पण अखंड राष्ट्रवादीनं जिंकलेल्या 6 पैकी 5 जागा भाजपनं सुद्धा 2019 साली लढवलेल्या, त्यामुळे या जागांचं गणित अवघड बनू शकतं। सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्ये अनिल देशमुखांचा काटोल मतदारसंघ, अर्थात हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मतदारसंघ आहे। त्याचबरोबर राजेंद्र शिंगणेंचा सिंदखेड राजा, राजेंद्र कारेमारेंचा तुमसर मतदारसंघ, मनोहर चंद्रिकापुरेंचा अर्जुनी मोरगाव मतदारसंघ, धर्मराव बाबा अत्राम यांचा अहेरी मतदारसंघ, इंद्रनील नाईक यांचा पुसद मतदारसंघ या मतदारसंघांचा समावेश आहे। तर मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे सुद्धा अजित पवारांसोबतच आहेत। आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 35 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तिथे बहुमत म्हणजे अधिक मतं मिळालेली आहेत। त्यामुळं तेवढ्या जागा महाविकास आघाडी विधानसभेच्या अधिक नेटानं लढवू शकतं हे लक्षात घेऊन भाजपला तिथं प्लॅनिंग करावं लागणार आहे। म्हणून आज या बैठकांना अतिशय महत्त्व आलेलं आहे। तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालाच्या आधारे विधानसभेचं गणित मांडायचं तर विदर्भातल्या 62 जागांपैकी महाविकास आघाडी 42 तर महायुती केवळ 19 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र दिसतं आणि हीच भाजपसाठी धोक्याची सूचनाही मानली जाते। अमित शहांच्या दौऱ्यानंतर 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत येतात। पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक आमदार असलेल्या विदर्भातनं राज्याच्या सत्तेचा मार्ग जातो असं म्हणतात। त्यामुळे लोकसभेत गमावलेली मतं कमावण्यासाठी भाजपनं मिशन विदर्भ हाती घेतल्याचं दिसतंय।